288 जागा, हजारो उमेदवार। सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूने कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार। उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज। पहा कोण होणार आमदार। कोथरूड विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून किशोर शिंदे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। या ठिकाणावरून जे आहे संगम चौकातून त्यांची रॅली निघणार आहे। या संख्येने मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत। त्यांनाच विचारूयात, ताई आज किशोर शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करतायत, कसा उत्साह आहे? उत्साह अतिशय जोरदार आहे। आमचा नेता जो आहे तो एकमेव नेता सगळ्या लोकांवरती भारी आहे। कुठली महायुती किंवा सत्ता इतर गोष्टी आमच्यासोबत नाही आहे। फक्त आमच्या नेत्याच्या ताकदीवर आणि आमच्या किशोर भाऊंनी जे काम केलेलं आहे नागरिकांसाठी आणि जे यापुढेही आमचं जे विजन आहे की आम्ही विकासाचा आराखडा जो आहे तो सोबत घेऊन काम करणार आहे आणि भाऊ नक्कीच जिंकून येणार आहे, याचा आम्हाला सुनिश्चित विजय मिळणार आहे, याची आम्हाला 100% खात्री आहे। मंत्र्यांच्या विरोधात लढत असणार आहे, 5 वर्ष जे विद्यमान आमदार होते त्यांच्या विरोधात लढत असणार आहे। नागरिक जे आहे त्यांना सगळी सत्य परिस्थिती माहिती आणि त्या आधीच्या लोकांना कंटाळलेले आणि काहींना ते त्यांच्या घरी पोहोचवणार आहे, कारण त्यांनी काहीही काम केलेलं नाही। साधे जे विकासाचे कामं आहेत ते सुद्धा इथं झालेले नाही आहे। तर त्यामुळे नागरिकांना माहिती की काम कोण करतंय। मनसे काम करते आणि मनसे दाखवत नाही पण करून दाखवते आणि बाकीच्यांसारखं आवळे एवढं काम करून भोपळे एवढं आपण करत नाही। तर त्यामुळे इथं आम्ही गल्लीबोळामध्ये प्रत्येकासाठी जे विकासाचे कामं केले, पाण्याचे प्रश्न सोडवले, रस्त्याचे विषय सोडवले, हे सगळ्या नागरिकांना माहिती पडून चुकलेले आहे। त्यामुळे नागरिकांना आता बाकीच्या या सगळ्या घाणेचा जी काही राजकारणाची घाण झालेली त्याचा कंटाळा आलेला आहे। त्यामुळे ते नक्कीच यावेळेला मनसेला सुनिश्चित विजय मिळवून देणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। मंत्री म्हणतायत की मी कोथरूडचा खूप विकास केला जो कधी झालाच नव्हता। विकास तर आम्हाला काही दिसत नाही आहे। आम्ही तर रस्त्याने त्रासलेलो आहे, पाण्यामध्ये आमचे पाऊस पडल्यानंतर आमचं म्हणजे जे काही आम्हाला फेस करायला लागलं सगळं, आणि नागरिकांना जी काही आम्ही मदत केली कोरोना काळामध्ये केली किंवा जी काही आता मध्ये महापूर आला, ज्या सगळ्या घटना घडल्या, आमचा नेता रस्त्यावर येऊन सगळ्यांना भेटला, बाकीच्यांचं कोणीच काही दिसलं नाही। आणि लोकांना काही आमिष देऊन, योजनांचे आमिष देऊन असं लोक जिंकवून देणार नाही। त्यासाठी काम करावं लागतं आणि फक्त मंत्रिपद असून चालत नाही। त्या लोकांच्या जे काही बारीक सारीक प्रश्न आहे त्यासाठी त्यांनी आतापर्यंत काही करायला पाहिजे होतं, जे केलेलं नाही आहे। तर लोकांना हे कळून चुकलेलं आहे की फक्त आम्हाला आमिष देत आहे, करणार काहीच नाही आहे। आणि काल जर तुम्ही रॅली बघितली असेल त्यांची, तर फक्त 20 ते 22 हजार लोक होते। त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आमच्याकडे पण महासत्तेमध्ये किती पॉलिटिकल पार्टीज आहेत, त्यांना मिळून ती 20 ते 22 हजार होते, हे शेमफुल आहे। त्यांच्याकडे 1.5 लाख 2 लाख एवढी जनता जर असती तर मी मानून नाही घेतलं, आणि त्यातले किती योजनांचे आमिष दाखवून आणलेले होते हेही आम्हाला माहिती आहे। तर त्याच्यामुळे आमची जी ताकद आहे ती ओरिजिनल ताकद आहे आणि हे आमचे कार्यकर्ते मनापासून आहे। विस्थापित लोक आहे आमच्या राजसाहेबांसाठी, जे त्यांच्याकडे विस्थापित नाही आहे, सगळे बाहेरून विकत आणलेले। तर त्यामुळे त्यांना येत्या इलेक्शनच्या निकालामध्ये त्याचं उत्तर नक्कीच मिळणार आहे आणि यावेळेस आम्ही काही करून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून किशोर भाऊंना जिंकून आणणारच आहे। हा सुनिश्चित विजय असणार आहे। ताई मागच्या वेळची जर आपण लढत बघितली तर चंद्रकांत पाटील विरुद्ध किशोर शिंदे अशी झाली होती, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता, परंतु यावेळेस महाविकास आघाडी त्यांचा उमेदवार देणार आहे। हो, अर्थातच देतील ना। अजून तर काय महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही आहे, पण जरी दिले तरी लोकांनाही आता कळते। इतके वर्ष पाहिले, मागच्या वेळेस त्यांना दिलं होतं चंद्रकांत दादांना एक संधी, पण आता उपरे ते उपरे असतात शेवटी, हे लोकांना पण कळन। इतर आता जे काही कामं केलेली आहेत, पाण्याचा प्रश्न जसं ताईंनी सांगितलं, पाण्याचा प्रश्न झाला, रस्त्याचा प्रश्न झाला, कुठले प्रश्न लोकांचे सोडवले गेले। जर तुम्ही इथं येऊन लोकांच्या समस्याही जर सोडू शकत नसाल तर अर्थातच लोकांनाही कळते की भूमिपुत्र इथून द्यायचं आहे निवडून की बाहेरून आलेल्यांना निवडून द्यायचं आहे, हे लोकांनाही साहजिकच आता कळते। त्यामुळं बघू, आता लढत ही तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे आणि ती आता जोरातच होईल। पण आम्हाला माहिती आहे आता इथून फक्त एकच आहे, ते म्हणजे किशोर भाऊ। राज ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी होते, परंतु त्यांचं मतात रूपांतर होत लोकांना फक्त मला वाटतं की प्रगती नको आहे,
लोकांना फक्त जे सत्तेमध्ये असतील त्याच लोकांना त्यांना पाहिजे असतं, पण आम्ही 5 वर्षात जे पाहिले ना ते कधीच हे आतापर्यंत झालेलं नाही. या कोथरूडमध्ये तरी जे कोथरूडची शान होती महात्मा सोसायटी प्रचंड ट्रॅफिक जाम होतो. अक्षरशः 2-2 तास लोकांना वेटीस थांबावं लागतं. फक्त ते त्यांच्यामुळंच. पाण्याचा प्रश्न हाकेच्या अंतरावरती पाण्याची पाईपलाईन फुटली होती. किशोर भाऊनी इतके प्रयत्न केले पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, पण हाकेच्या अंतरावरती पाण्याची पाईपलाईन फुटून लोक गाड्या धुवत होते, पण त्यांचं त्या गोष्टीकडे लक्ष नव्हतं अजिबात. मी 3ऱ्या मजल्यावर राहते, पण मला रोज मोटर चालू करून पाणी भरावं लागतं. एवढा प्रश्न मोठा आहे. रस्त्याचा प्रश्न आहे. कर्वेनगरला रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. एक खड्डा बुजवला तर 10-100 फ्लेक्स लावले त्यांनी, आम्ही खड्डा बुजवला म्हणून. एक खड्डा बुजवला तर अरे असे किती खड्डे पडलेले आहेत इथं कोथरूडमध्ये, किती समस्या आहेत, पण त्या गोष्टींकडे अजिबात लक्ष नाही. 5 वर्षात काहीच प्रगती झालेली नाही. आम्ही जे 10 वर्षात किशोर भाऊंची जी प्रगती बघितली ती ते कोथरूडमध्ये त्याच्यापेक्षा इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे की नको झालेलं आहे सामान्य माणसांना. राज ठाकरे विकासाची ब्ल्यूप्रिंट सादर करतायत, परंतु ती प्रत्यक्षात उतरवण्याची त्यांना संधीच काय मिळत नाही. खरं तर राजसाहेबांचं जे महाराष्ट्राबद्दलचे जो धोरण आहे ते खरंच खूप मोठं आहे. आपल्या ह्या जनतेला का समजत नाही आहे हे कळत नाही आहे. मेन महत्त्वाचा प्रश्न हा आहे. आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच महत्त्वाच्या आहेत. त्या अजूनपर्यंत रस्ते, पाणी हेच जर नाही आहे तर पुढच्या सोयी सुखसोयी करून काही उपयोग नाही आहे. खरं तर राजसाहेबांचं एकदा तरी त्यांना संधी दिली पाहिजे महाराष्ट्राने, असं आम्हाला वाटतं. आता मंत्र्यांविरोधात लढत आहे, विजयाची खात्री वाटते? विजयाची तर खात्री नक्कीच आहे. आणि माझ्या या सगळ्या मैत्रिणी आत्ता ज्या बोलल्या त्याच्यावरनं मला एकच वाक्य सांगायचे की लोकांना महिनाभर 2 वेळेची भाजीपोळी कशी मिळेल ह्याच्यापेक्षा आज एक दिवस मिठाई खायला मिळते ह्याच्यातच आनंद असतो. त्याच्यामुळे इतके वर्ष हे आले. पण मला वाटतं मागच्या 5-10 वर्षात लोकांना कळालं असेल की 1 दिवसाची मिठाई खाऊन पोट भरत नाही तर पुढच्या महिनाभराच्या 2 वेळेच्या भाजीपोळीची आपल्याला सोय झाली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोकांनी आता बदल घडवायला हवा आहे. बाकीच्या लोकांच्या विरोधात जाण्यापेक्षा आपण जी जनता आहे त्या जनतेने आता इतके वर्ष गेले राजसाहेब आपले विचार मांडतायत आणि ॲडव्होकेट किशोरभाऊ शिंदे गेले 10 वर्ष या एरियातले नगरसेवक आहेत. तर आता मागच्या 5 वर्षात जेव्हा त्यांना संधी मिळाली नाही नगरसेवक व्हायची तर त्यावेळेस असणाऱ्या नगरसेवकांनी काय कामं केलीत आणि त्या लोकांना आता बाकीच्या लोकांना सगळ्यांना कसं म्हणजे त्रास होतोय हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. तर आता नगरसेवक पण होण्याची त्यांची इच्छा आहेच आहे. आमच्या सगळ्या वॉर्डामधनं त्यांना त्याचा तर पाठिंबा आहेच आहे. पण आता मुळात लोकांना त्रास काय होतोय हे कळालेलं आहे. त्याच्यामुळे आता यावेळेस नक्कीच आपलाच विजय असेल आणि ॲडव्होकेट किशोरभाऊ शिंदे आपले नक्कीच निवडून येतील. ताई तिरंगी लढत होणार आहे अर्थात, तर कितीचं मताधिक्य मिळेल काय वाटतं? आम्ही निवडून तर येणारच आहोत, त्यात शंकाच नाही आहे. कारण साहेबांनी सांगितलेलंच आहे की यावेळेस आपल्याला संधी मिळालीच पाहिजे. जो पण संधी मिळणार नाही आपण पुढे काही सांगू शकत नाही. गेले 4 वेळा किशोर नाना शिंदे यांचा फॉर्म भरण्यासाठी 4 वेळा आपण किशोर भाऊंना संधी दिलेली आहे. समोरच्या व्यक्तीला आपण घाम फोडलेला आहे. समोरचा व्यक्ती आपल्याला इतका भीतोय म्हणून साहेबांनी त्यांना 4 वेळा संधी दिलेली आहे. आपला विजय हा नक्कीच होणार. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी खूप होते पण ते मतांमध्ये रूपांतरित होत नाही. पहिल्यांदा आपण बघितलं तर 13 आमदार निवडून आलेले होते, आता फक्त 1 आमदार. यावेळेस नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन काहीतरी दिसून येईल. सर्व पदाधिकारी मित्र नक्कीच यामध्ये होईल काहीतरी आपल्याला नवीन घडलेलं दिसेल. आज आपण बघतोय की किशोर शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते देखील सहभागी झाल्याचं दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.